नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी शिपाई या पदाची बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो. बघा, त्या ठिकाणी 4 जिल्हे आहेत. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन पाहिजे. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणते शिखर पुणे जिल्ह्यामधलं शिखर आहे. बघा, त्या ठिकाणी 4 शिखरे आहेत. पुणे जिल्ह्यामधलं शिखर या ठिकाणी कोणतं असेल, तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राजगड बघा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी शिखर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारला, IFC कोड. बघा, बँकेचा बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी IFC कोड असतो, तर IFC कोड यांचं योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर आता IFSC कोड याचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड बघा हे IFSC कोड यांचे या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय, ऑक्टोबर ते फेब्रुवारी. आता ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान विचारले खालीलपैकी कोणता ऋतू असतो. बघा, उन्हाळा असतो का, पावसाळा असतो का, हिवाळा असतो, काय असतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी बघा यांच्या दरम्यान आपल्याकडे हिवाळा असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारला, बँक विमा आणि आरोग्य. आता बँक विमा आणि आरोग्य यांचा समावेश विचारलाय खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, बँक विमा आरोग्य यांचा बघा समावेश या ठिकाणी तृतीयक क्षेत्रामध्ये या ठिकाणी होत असतो. सर्व लक्षात ठेवायचं आहे, बँक विमा आरोग्य बघा यांचा समावेश तृतीयक क्षेत्रामध्ये होत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोठे आहे. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोठे असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय बँकिंग नियमन कायदा. आता भारतीय बँकिंग नियमन कायदा बघा जो काही कायदा आहे, हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे. बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का, भारतीय बँकिंग नियमन बघा जो काय कायदा आहे, हा कायदा या ठिकाणी सन 1949 या ठिकाणी कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती कोर बँकिंग प्रणाली आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती या ठिकाणी कोर बँकिंग प्रणाली आहे. आता बघा, बँकिंगचं या ठिकाणी कोर प्रणाली कोणती असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. फिनाकल या ठिकाणी बघा बँकेची या ठिकाणी कोर प्रणाली आहे. विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारले, विदेशामध्ये सर्वाधिक शाखा असणारी बँक कोणती आहे. विदेशामध्ये विचारले सर्वाधिक शाखा असणारी बँक कोणती असेल. बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 यायला पाहिजे. बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा विद्यार्थी मित्रांनो विदेशामध्ये सर्वाधिक शाखा असणारी या ठिकाणी बँक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 4000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच सिलेबसच्या आधारावर या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा, आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला करायचं आहे.
तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय निवडणूक आयुक्त. आता केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकारी राष्ट्रपती यांना असतात. विषय क्रमांक पुढचा, गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी असेल? गंगटोक बघा या ठिकाणी सिक्कीमची राजधानी काय आहे? सिक्कीमची राजधानी या ठिकाणी गंगटोक आहे. पहा ऑप्शन क्रमांक 4. विषय क्रमांक पुढचा, कर्कवृत्त विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही? बघा भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त या ठिकाणी गेलेलं आहे. भारताच्या मध्यामधून काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते. आता कर्कवृत्त विचारले कोणत्या राज्यामधून जात नाही? तर सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ला ओडिसा राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही. विषय क्रमांक पुढचा, उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता उपरा या पुस्तकाचे लेखक कोण असतील? लक्ष्मण माने या ठिकाणी उपरा या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सिल्वर नायट्रेट. मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये बघा सिल्वर नायट्रेटचा या ठिकाणी वापर केला जातो. विषय क्रमांक पुढचा, भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केला होता? भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केला होता? संत एकनाथ महाराज. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचा सुमारे खालीलपैकी किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आता भारताचा सुमारे विचारला एकूण किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. बघा एकूण 60% या ठिकाणी जो काय बघा भूभाग आहे तो भूभाग शेती लागवडीसाठी खाली बघा 60%. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पानिपत हे ठिकाण विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा राज्यामध्ये बघा पानिपत हे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, केरळमधलं खालीलपैकी कोणते एक अभयारण्य बघा जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? आता हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं केरळमधलं अभयारण्य कोणतं असेल? तर पेरियार बघा जे काही अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? जगामधलं विचारले सर्वात मोठं बेट कोणतं आहे? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. ग्रीनलँड. ग्रीनलँड बघा जगामधलं सर्वात मोठं या ठिकाणी बेट आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बर्फामध्ये विचारले खालीलपैकी काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप जास्त वेळ लागतो? आता बर्फामध्ये काय मिसळल्यावर तो वितळण्यास वेळ लागतो? बर्फामध्ये या ठिकाणी मीठ मिसळल्यावर या ठिकाणी तो वितळण्यास खूप जास्त वेळ लागतो. विषय क्रमांक पुढचा, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर सर्वांचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या ठिकाणी मुख्यमंत्री असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महिको बघा या ठिकाणी कृषी संस्था आहे. महिको बघा ही कृषी संस्था संशोधन केंद्र कुठं असेल? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. महिको कृषी संस्था जालना या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो? आता तालुका पातळीवर विचारले प्रशासकीय अधिकारी कोण असतात? तालुका पातळीवर बघा प्रशासकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी कार्य करतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीचे साठे कुठे असतील? महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त मॅग्नीचे साठे हे नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे आहेत. विषय क्रमांक पुढचा, फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय असेल? फुफ्फुसाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं आहे? रक्ताचे शुद्धीकरण करणे. रक्ताचे शुद्धीकरण करणे या ठिकाणी फुफ्फुसाचं मुख्य कार्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? आता वेरूळ येथील कैलास लेणी विचारल्यात खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी बघा राष्ट्रकूट घराण्याच्या बघा काळामध्ये कोरल्या गेलेल्या या ठिकाणी लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दक्षिण गंगा म्हणजे कोणती नदी असेल? गोदावरी या नदीला बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिण गंगा असे या ठिकाणी म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक पुढचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. बघा हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? महिला आणि बालविकास. महिला आणि बालविकास बघा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये बघा सर्व या ठिकाणी महाराष्ट्रामधील राष्ट्रीय उद्याने आहेत? आता महाराष्ट्रामधले राष्ट्रीय उद्याने कोणते असतील या ठिकाणी? ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरिवली. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरिवली हे महाराष्ट्र राज्यामधले सर्व राष्ट्रीय उद्याने आहेत. भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 असेल सिंधुदुर्ग जिल्हा. बघा हा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा आहे. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचे योग्य उत्तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बघा हा लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या महासागरामधली बेट आहे? लक्षद्वीप बेटे कुठं असतील? बघा हा पण प्रश्न बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. लक्षद्वीप बेटे कुठं आहेत? अरबी समुद्रामध्ये आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने लोह हा खनिज पदार्थ असतो. विषय क्रमांक पुढचा, जीवरेखा. जीवरेखा हा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जीवरेखा हा सिंचन प्रकल्प जालना जिल्ह्यामधला प्रकल्प आहे. जालना शहरामधून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? आता जालना शहरामधून बघा कुंडलिका ही नदी वाहते, तर कुंडलिका ही नदी कोणत्या नदीची उपनदी असेल? दुधना नदीची या ठिकाणी उपनदी आहे. विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे? तर या ठिकाणी बघा कुपोषणावर या ठिकाणी मात करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा, खानदेशाची कवयित्री म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री म्हणून या ठिकाणी बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. विषय क्रमांक पुढचा, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता. घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार या ठिकाणी विजय तेंडुलकर या ठिकाणी या नाटकाचे नाटककार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाला होता. बघा प्रश्न आपल्याकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल सन 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. कोणत्या वर्षी केली होती? सन 1873. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? हा पण बघा PYQ प्रश्न आहे. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. विषय क्रमांक पुढचा, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? भाषावार प्रांत रचनेनुसार निर्माण झालेलं भारतातलं पहिलं राज्य या ठिकाणी आंध्र प्रदेश या ठिकाणी राज्य आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. विषय क्रमांक पुढचा, बघा राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? आता दयेचा अधिकार म्हणजे माफीचा अधिकार. राष्ट्रपतींना बघा हा अधिकार असतो. कोणत्या कलमानुसार बघा हा अधिकार आहे? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कलम 72 नुसार. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? आता पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय मेहता या समितीने पंचायत राज्याची बघा त्यांनी शिफारस केली होती. सागरेश्वर हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? सागरेश्वर बघा हे अभयारण्य कुठं असेल? सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत? आता बघा खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र गुजरात राज्यामध्ये आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 4. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? चांदी बघा AU म्हणजे सोने असतो सर्वांना माहीत आहे. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा बघा AgI यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कुठं असेल?
बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. बॉम्बे असोसिएशन. आता बॉम्बे असोसिएशन बघा ही संस्था कोणी स्थापन केली होती? बॉम्बे असोसिएशन बघा ही संस्था जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? बघा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे महात्मा गांधी यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. जागतिक अन्न दिवस आपल्याकडे केव्हा असतो? जागतिक अन्न दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 16 ऑक्टोबर. 16 ऑक्टोबर या ठिकाणी जागतिक अन्न दिवस असतो. इट्स ऑलवेज पॉसिबल. आता इट्स ऑलवेज पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण असतील? इट्स ऑलवेज पॉसिबल बघा या पुस्तकाचे लेखक किरण बेदी या ठिकाणी या पुस्तकाचे या ठिकाणी लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्याकडे बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे IMP प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.